सर्वांना नमस्कार. मित्र हो, सर्वांनाच वाटतं की आजारी पडू नये, निरोगी राहावं, चांगलं तंदुरुस्त राहावं, स्ट्रॉंग राहावं, स्टॅमिना चांगला राहावा, आजाराचं झंझट मागं पडू नये, त्या दवाखान्याचं झंझट, डॉक्टरांच्या पुढं तिकडे सतत जाणं, खर्च करणं, एवढा मोठा आर्थिक सगळी ओढाताण करून घेणं, हे नको वाटतं. आजाराचा त्रास नको वाटतो. म्हणून प्रत्येक जणाला ही अपेक्षा असते की मग मी चांगल्या प्रकारे निरोगी राहायला पाहिजे, आजार नाही आले पाहिजे. म्हणून त्यासाठी कोणते 20 नियम पाळले पाहिजेत ते आज आपण पाहूया. जर तुम्ही हे 20 नियम पाळले, मी आत्ताच सांगतो की तुम्ही पेन कागद घेऊन बसा, हे सगळे नियम लिहून घ्या आणि ते नियम जर तुम्ही पाळलात तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की तुम्ही जिंदगीमध्ये कधी सुद्धा आजारी पडणार नाही. तुम्ही कुठल्याही वयाचे असा, तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, लहान असा, मोठे असा, वृद्ध असा, फक्त हे नियम तुम्ही पाळले पाहिजेत, याची काळजी घेतली पाहिजे. निरोगी राहणं हे काही फक्त एक डेस्टिनेशन किंवा हे ठिकाण आहे असं नाही, किंवा आरोग्य मिळवणं. माणसं काय म्हणतात, मग हे 20 नियम ऐकले की म्हणणार, नंतर विचारणार आम्हाला की मग हे किती दिवस पाळायचे, पण हे नियम किती दिवस पाळायचे म्हणजे आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे नियम पाळले पाहिजेत, हे मनाशी गाठ बांधली पाहिजे. ठीक आहे, या 20 नियम एकदम दररोज नाही पाळता आले, कधी 10 पाळता येतील, 5 पाळता येतील, 15 पाळता येतील, पण हे तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे आणि जास्तीत जास्त नियम पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कसं म्हणतो की आंघोळ एके दिवशी केली आणि अंग स्वच्छ केलं म्हणजे दुसऱ्या दिवशी करायची गरज नाही पडत का? एकदा ब्रश लावला म्हणजे दुसऱ्या दिवशी लावायची गरज पडत नाही का? लावावाच लागतो. तशा प्रकारे हे मेंटेन करायचे आपल्याला. जशी मशिनरी आहे तिची मेंटेनन्स लागतं, तसं या शरीराचं पण मेंटेनन्स आहे. म्हणून हे नियम मी आणखी पुन्हा सांगतो की कागदावर लिहून घ्या आणि त्याप्रमाणे हे नियम पाळायचा प्रयत्न करा. नंबर 1, त्याच्यामध्ये की मीठ वापरताना, साधा घटक आहे मीठ, तर जमेल तेवढं काळं मीठ वापरा, ज्याला आपण रॉक सॉल्ट म्हणतो ते वापरा. सैंधा नमक म्हणतात बघा, याच्यामध्ये वापरा. याच्यात खनिजं पण काही थोडीशी असतात आणि याचा तेवढा दुष्परिणाम होणार नाही की साधं मीठ जास्त वापरल्यावर त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो. तर याचा परिणाम तेवढा जास्त वाईट होणार नाही आणि हे वापरणं चांगलं आहे. आहारामध्ये कमी प्रमाणातच वापरायचं, पण काळं मीठ वापरणं सगळ्यात चांगलं आहे. तसंच तेल वापरताना आपण काय करतो की रिफाईंड ऑइल म्हणलं की सगळ्यांना वाटतं की वा 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 काय छान असेल, परंतु रिफाईंड ऑइल्स हे शरीरासाठी चांगले नसतात. रिफाईंड नसलेले ऑइल्स, जे काय आपण म्हणतो घाण्याचं तेल म्हणतो आपण, किंवा जे कृत्रिम सोडून जे नैसर्गिकतः जे काही तेल असतात त्याच्यामध्ये जे आपले नेहमीचे आहेत, करडीचं तेल असेल, जवसाचं तेल असेल, शेंगदाण्याचं तेल असेल, सूर्यफुलाचं तेल असेल, हे आलटून पालटून वापरले पाहिजे. रिफाईंड नको, हे तेल वापरणं हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम आहे की पालेभाज्या ज्या घ्यायच्या असतात, फळभाज्या आणि फळं, हे रंगीबेरंगी वेगवेगळ्या रंगाची निसर्गातून आलेली फ्रेश ही तुमच्या आहारामध्ये सतत राहू द्या. हा अत्यंत महत्वाचा नियम आहे. याच्यामध्ये फायबर्स चांगले असतात, याच्यामध्ये सर्व लागणारे घटक जे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात, सगळे विटॅमिन्स असतील, सगळे खनिज असतील, क्षार असतील, हे सगळे याच्यामध्ये असतात आणि याच्यामुळं तुमची रोगप्रतिकार शक्तीच वाढते असं नाही, तुमचा स्टॅमिना पण वाढतो आणि तुम्हाला आयुष्यामध्ये जो आनंद घ्यायचा आहे सगळा, तो आनंद जर मिळवायचा असेल तर अशा प्रकारचा आहार असणं अत्यंत आवश्यक असतं. आहार एकटा आपल्या आरोग्याला 70% कारणीभूत असतो. म्हणून तुमची तब्येत चांगली ठेवायची असेल तर अशा प्रकारचा आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यासोबतच पांढऱ्या रंगाचे जे पदार्थ असतात ते कमीत कमी केले पाहिजे. ज्याचा ज्याचा रंग पांढरा आहे, आता काही जण म्हणतात की मुळा पण पांढरा आहे, लगेच म्हणजे चूक काढणार आमची, म्हणजे मुळा खाऊ नये असे म्हणत नाही, ते नैसर्गिक जमिनीमध्ये वाढतं, ते चांगलं आहे ते, पण तेवढीच नाही तर आपण पांढरं म्हणतो याचा अर्थ की साखर आहे, मीठ आहे, दूध आहे, हे जे पांढरं दिसतं. आता काही म्हणणार लगेचच मग ताक दही पण आहे का पांढरं? ते आहे, पण ताक दही चांगलं आहे. म्हणजे हे असं लक्षात घेतलं पाहिजे. किंवा जे पीठ असतात, पिष्टमय जे पदार्थ असतात, मैदा असतो, रवा असतो, यांचा रंग पांढरा असतो, हे कमीत कमी वापरलं पाहिजे. भात याचा रंग पांढरा असतो, म्हणून हे कमीत कमी वापरलं पाहिजे आणि पांढरा रंग नसलेलं जे रंगीबेरंगी आहे त्यांचा वापर जास्त केला पाहिजे. तसंच चहा कॉफी ही उपाशी पोटी कधी नाही घेतली पाहिजे. तुम्ही काहीतरी अगोदर खाऊन घ्या, थोडंसं तरी काहीतरी खा. मग काही जर म्हणतील आम्ही बिस्किट खाल्ले तर चालतील का, ब्रेड पाव खाल्ले तर चालतील का, याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे.
याच्यापेक्षा तुम्ही काय करा, एखादं फळ कुठंतरी खा, किंवा काही मोड आलेली मटकी असते, किंवा काही सलाड्स असतात. अशा प्रकारचा थोडा काहीतरी नाश्ता केल्यासारखं करा, थोडं काही ते पोटात जाऊ द्या, आणि मग त्यानंतर चहा किंवा कॉफी तुम्ही नंतर घ्या. तसंच रात्रीच्या वेळेला जास्त जेवण करू नका. लवकर जेवण करा आणि जास्त प्रमाणामध्ये जेवण करू नका. त्याचे खूप दुष्परिणाम शरीरावर होतात. कारण रात्री जेवण केलं की लगेच ती व्यक्ती झोपते, आणि झोपल्यानंतर मग त्या कॅलरीज वापरल्या जात नाहीत. ते कॅलरी स्टोअर होतात, त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं, सगळं रक्तवाहिन्यांच्या मध्ये ते सगळी जमा होते, म्हणजेच गंभीर आजार यायला पुन्हा ते कारण होतं, आणि वजन पण वाढतं. तसंच दररोज एक ऍपल असं म्हणतो आपण, किंवा अशा प्रकारची आंबूस फळं म्हणायची आपल्याला, ऍपलच नाही, नाहीतर 1 ऍपल ए डे कीप्स डॉक्टर अवे, ही तर प्रसिद्ध म्हण आहे. ती दुसऱ्या देशातून आलेली आहे आपल्याकडे. इंग्रज असतील त्यावेळेला जास्त प्रचलित झाली असेल, परंतु आता सुद्धा आपण तसं म्हणतो. तर ऍपलच एकटंच ते काय फळ असं नाही चांगलं, की तेच खूप हे आहे. परंतु अशा प्रकारचा आंबूस कुठलं तरी एखादं फळ तुम्ही दररोज एखादं खाल्लं पाहिजे. तसंच तुम्ही दुपारचं जेवण जे आहे, हे त्याच्या पूर्वी, जेवण्याच्या पूर्वी, सकाळी आणि दुपारच्या वेळेला सलाड्स किंवा स्प्राउट्स जे म्हणतो आपण, मोड आलेलं किंवा जे फ्रेश ताजं असतं, काकडी, टमाटे, बीट्स, हे जे आहे, कच्चा कांदा वगैरे, हे जेवणाच्या आधी एक खाल्लं पाहिजे, नंतर जेवण केलं पाहिजे. जे मोड आलेले असतात, मटकी असेल, मूग असेल, हरभरा, शेंगदाणा काय असेल, लांब लांब मोड आलेले, तर हे पण आधी जेवणाच्या आधी खाल्ले पाहिजे, नंतर जेवण केलं पाहिजे. हे दुपारी आणि सकाळच्या वेळेलाच हे खाल्लं पाहिजे. सलाड्स आणि हे स्प्राउट्स किंवा ताक, दही हे संध्याकाळच्या वेळेला नाही घेतलं पाहिजे. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच जे प्रोसेस्ड किंवा फ्राईड जे फूड असतं, जे साठवलेलं डब्बाबंद, पाकिटबंद आपण ज्याला म्हणतो, की जे मार्केटमधून पॅकेट्समध्ये मिळतं, फरसाण, चिवडा वगैरे, वेपर्स, चिप्स वगैरे, कुरकुरे, हे असं जे असतात, हे अशा प्रकारचे अन्न पदार्थ नाही घेतले पाहिजे. हे कटाक्षाने टाळलं पाहिजे. आणि व्यसन जे असतात, तंबाखू असेल, दारू असेल, याच्यापासून जेवढं जमेल तेवढं दूर राहिलं पाहिजे. तंबाखूला तर अजिबात कमी करा असा शब्द वापरता येत नाही, ती बंदच केली पाहिजे. धूम्रपान असेल किंवा गुटखा असेल, मावा काय असेल, हे पूर्ण बंद केलं पाहिजे. आणि अति मद्यपान नाही केलं पाहिजे. हे आहाराचे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यासोबतच पाणी पिण्याचा जो नियम आहे तो अत्यंत आवश्यक आहे. कोमट पाणी थोडं सकाळी सुरुवात केली पाहिजे पिण्याची, आणि तुम्ही दिवसभराकरता 24 तासामध्ये तुमच्या, म्हणजे सकाळी 5:30-6 वाजल्यापासून संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत तुम्ही 3.5-4 लिटर पाणी कमीत कमी पिलं पाहिजे. तसंच हे कोमट पाणी घेतलं तर आपण म्हणतो की दिवसभर कोमट पाणी घ्यायचं का? दिवसभर घ्यायची गरज नाही. तुम्ही सकाळी एकदा कोमट पाणी घेतलं तर दिवसभर तुम्ही साधं रूम टेम्परेचरचं पाणी प्या, फ्रीजमधलं थंडगार पाणी पिऊ नका. तसंच जेवणानंतर अर्ध्या पाऊण तासानं पाणी पिलं पाहिजे. जास्त तुम्ही जेवण संपल्याबरोबर एखाद दुसरा घोट तुम्ही पाणी पिऊ शकता, परंतु चांगल्या प्रकारे पाणी 1 ग्लास 1.5 ग्लास जे प्यायचं आहे ते पाऊण तास 1 तासानंतर पिणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच लिंबू पाणी दिवसभरामध्ये सकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला तुम्ही पिलं पाहिजे. 1-2 ग्लास तरी लिंबू पाणी तुम्ही सकाळी एखादा, दुपारी एखादा, असं जेवण झाल्यानंतर प्या, किंवा जेवणाच्या मध्ये तुम्हाला थोडंसं सवय असेल तर प्या. परंतु हे पिलं पाहिजे, त्याच्यानं लिंबू पण शरीरात जाईल आणि पाणी त्या स्वरूपाने गेल्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही. तसंच जास्त थंड पाणी नाही पिलं पाहिजे. आताच आपण सांगितलं की फ्रीजमधलं पाणी प्यायची सवय लावू नका. जास्तीत जास्त तुम्ही माठामधलं पाणी पिऊ शकता, तेही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. थंडीच्या दिवसात तर त्याची पण गरज नाही. आपल्या रूम टेम्परेचरला जे असतं ते पाणी सफिशियंट आहे. तसंच पाणी पिताना नेहमी करता सवय पाळली पाहिजे की सावकाश, हळूहळू पाणी प्या. गटा पाणी पिऊन टाकू नका. पाणी सावकाश पिलं पाहिजे, आणि ते बसून पिलं तर खूप चांगलं आहे. आयुर्वेदामध्ये याला पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे की जर उभं राहून तुम्ही पाणी पिला तर तुम्हाला कंबर दुखी, सांधे दुखी तुमच्या पाठीमागे लागू शकते. म्हणून आपण तो नियम पाळणं काही एवढं अवघड नाही. जेव्हा शक्य नसेल त्यावेळेला ठीक आहे, एका दुसऱ्याला, पण नेहमी करताची सवय ही बसून आणि सावकाश पाणी प्यायची सवय लावली पाहिजे. तसंच दररोज नियमित व्यायाम हे पण अत्यंत महत्वाचं आहे, कारण व्यायाम हा बॉडी डिटॉक्स करणारा सगळ्यात चांगला मार्ग आहे. तुमच्या अंगातलं रक्त पूर्ण सळसळतं, आणि त्यामुळे विषारी घटक बाहेर काढून टाकायला, लघवीचं प्रमाण पण चांगलं वाढतं, पोट पण साफ व्हायला त्यामुळे मदत होते. म्हणून संध्याकाळी जेवण झाल्यावर शतपावली करणं तर हे सहज शक्य आहे. प्रत्येक जण 10 मिनिट 5 मिनिट तरी शतपावली करू शकतो. पण सकाळचा जो व्यायाम आहे उपाशी पोटी,
कोमट पाणी पिल्यानंतर तो चालण्याचा व्यायाम असेल, धावण्याचा असेल, स्विमिंगचा असेल, सायकलिंग असेल, कुठलाही व्यायाम पण ज्याच्यामध्ये धाप लागली पाहिजे असा न थांबता नॉनस्टॉप हा पाऊण तास ते 1 तास व्यायाम केलाच पाहिजे. जर ज्याला शक्य असेल त्यांनी सायंकाळी सुद्धा 5, 5:30, 6 वाजता सुद्धा पुन्हा अर्धा पाऊण तास थोडंसं असाच व्यायाम केला तरी चालतो, तो एकदम चांगला आहे. तर नियमित व्यायाम करणं पण अत्यंत महत्वाचं आहे. तसंच आता शेवटचा जो महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे झोप. झोप चांगली तुमच्या वयाप्रमाणे कमीत कमी 6 तासाच्या पुढून, कुणाला 7 तास लागेल, 8 तास, 8 तासापेक्षा जास्त झोप बहुतेक कुणालाच लागत नसते. फक्त लहान लेकरं जर सोडली, एकदम जन्मलेली, महिन्यामध्ये वर्षामध्ये असलेली, त्यांना जास्त झोप लागेल, नाहीतर बाकीच्यांना 8 तास ही चांगल्या प्रकारे झोप असते. ही झोप चांगल्या प्रकारे आली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी नियमित वेळेवर झोपणं अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामुळे काय होईल की तुमच्या बॉडीची जी झीज झालेली असते ती तर भरून यायला मदत होतेच, तेर वेर सगळे भरून येतात आणि मानसिकता चांगली राहायला त्याच्यामुळे मदत होते. कारण मानसिकता चांगली ठेवणं हा पण नियम आहे. सकारात्मक, पॉझिटिव्ह, विधायक, जे कन्स्ट्रक्टिव्ह म्हणतो आपण, नवनिर्माण असलेली अशी जी मानसिकता असते ही चांगली असते. निगेटिव्ह माइंड मध्ये मानसिकता नाही गेली पाहिजे. निराशेमध्ये, डिप्रेशनमध्ये, ताणतणावामध्ये जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे, हेच आपल्या हातामध्ये आहे. अशा प्रकारे मानसिकता जर सांभाळली तर हार्मोन्सचं संतुलन बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे होतं. सगळ्या संस्था, सगळे अवयव चांगल्या प्रकारे कार्य करतात आणि तुमचं आरोग्य चांगलं राहायला म्हणजे काय होईल, आजारी तुम्ही पडणार नाही. मग आता काय आपण लक्षात घेतलं पाहिजे की निरोगी राहणं हे काही एवढं अवघड नाही. आपण हे जे आता 20 नियम पाहिले त्याच्यानुसार काय निरोगी राहणं एवढं अवघड नाही. आजारी पडणं सोपं आहे. कारण हे नियम नाही पाळले की तुम्ही आजारी पडता. म्हणून आजारी पडणं सोपं आहे, पण निरोगी राहणं अवघड अजिबात नाही. हे नियम आपण सुरुवातीलाच म्हटले, दररोज 20च्या 20 नियम पाळले पाहिजेत असं नाही. काही जेवढे जमतील तेवढे जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करा. आपल्या बॉडीला स्वतःकडे एक ताकद असते. तुम्ही जर सहकार्य केला थोडं शरीराला, तर शरीर स्वतःच काळजी घेण्याला सक्षम असतं, ज्याला ऑटोफेजी म्हणतात. मेलेल्या पेशी काढून टाकणं, त्यांचा विल्हेवाट लावणं, नवीन पेशी तयार करणं, तुमचा स्टॅमिना वाढवणं, रक्त वाढवणं, चांगल्या पेशी जुन्या नाहीशा करणं, नवीन तयार करणं, हे सगळं शरीराचं विषारी घटक शरीरामधून जास्तीत जास्त बाहेर काढणं हे शरीर प्रयत्न करतच असतं. फक्त तुमचं त्याला सहकार्य पाहिजे आणि हे सहकार्य करण्यासाठीचे हे नियम आहे. तुमचं शरीर ऑलरेडी चांगलं आहे, ऑलरेडी सगळं करतंय, फक्त तुम्ही त्याला हे नियम पाळून सहकार्य केलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे नियम पाळून त्याला सहकार्य करूया आणि कुठल्याही वयाचे असा आजारी पडायचं नाही हे ठरवूया, निरोगी राहायचं ठरवूया आणि दवाखाना, आजारांचा त्रास, आर्थिक जी ओढाताण होते आजारी पडल्यानंतर, जो विनाकारण खर्च होतो तो सगळा खर्च टाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यांवर श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून